जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव परिसरातील आराध्य दैवत श्री आवजीसिद्ध महाराज यांचा सालाबादप्रमाणे भंडारा महोत्सव आज माघ वैद्य षष्ठी दिनांक 18 फेब्रुवारी रोजी धार्मिक उत्सवात संपन्न होत आहे। सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या सुनगाव या गावी श्री आवजीसिद्ध महाराजांचे प्राचीन मंदिर आहे। माघ वैद्य षष्ठीला येथे फार मोठा भंडारा महोत्सव संपन्न होत असतो। भंडाऱ्याला पंचक्रोशीतील हजारो भाविक येऊन दर्शन घेऊन भंडाऱ्याचा महाप्रसाद घेऊन जातात। भंडाऱ्यासाठी 125 क्विंटलहून अधिक ज्वारी आणि 25 क्विंटलपेक्षा अधिक तूर उडीद डाळीचे नियोजन असते। गाव आणि परिसरातील भाविकांकडून बऱ्याच प्रमाणात ज्वारी आणि डाळीसह किराणा भाजीपाला गोळा होतो। उर्वरित धान्य श्री आवजीसिद्ध महाराज संस्थानचे संचालक मंडळ विकत घेते। सकाळी 9 वाजता भंडाऱ्याची गावातून वाजत गाजत मिरवणूक निघते। यात मोठ्या प्रमाणात बैलगाडे, ट्रॅक्टर तसेच आपल्या मालकीची वाहने घेऊन भाविक सहभागी होतात। या वाहनामध्ये भंडाऱ्यासाठी लागणारी सामुग्री जसे ज्वारीचे पीठ, डाळ, मीठ, मिरच्या, केळीची पाने, भांडी कुंडी घेऊन मिरवणूक मंदिरात आल्यावर साधारण 11 वाजतापासून स्वयंपाकासाठी सुरुवात होते। दिवसभर महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ लागलेली असते। महिला मंडळी मंदिराच्या महाप्रसादासाठी परिसरात भाकरी बनवितात। लाखांच्या वर लोकांना पुरेल एवढा स्वयंपाक अवघ्या काही तासात तयार केला जातो। संध्याकाळी 7 वाजेपासून महापंक्तीला सुरुवात केली जाते। यामध्ये लाखो महिला पुरुष महाप्रसादाचा लाभ घेतात। ह्या भंडाऱ्यासाठी तूर उडीद मिश्र वरण मंदिरातच तयार करण्यात येते। यासाठी संस्थानचे अध्यक्ष सुरेश अंबडकर आणि संस्थानचे संचालक व गावातील शेकडो नागरिक वारकरी ह्या भंडाऱ्याचे नियोजनासाठी अथक परिश्रम घेत असतात। भंडाऱ्यासाठी तयार करण्यात आलेले डाळीचे वरण फार मोठ्या सिमेंटच्या हौदामध्ये साठवले जाते। त्यानंतर संस्थानचे समोरील प्रांगणामध्ये भव्य अशा पंक्ती बसतात। सायंकाळी 6 वाजेपासून तर रात्री उशिरापर्यंत हा भंडारा महोत्सव चालतो। MCN न्यूज मराठी करिता गजानन सोनटक्के, सुनगाव। आज आपण आवजीसिद्ध महाराज संस्थान सुनगाव जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा येथे व दरवर्षीप्रमाणे आज 18 फेब्रुवारी रोजी आवजीसिद्ध महाराज यांचा भंडारा महोत्सव होऊ घातलेला आहे। तरी आज आपण आहोत संस्थानचे अध्यक्ष श्री सुरेश अंबडकर यांच्यासोबत। भाऊ, आपण भक्तजनांसाठी काय नियोजन केलेलं आहे? आवजीसिद्ध महाराज महोत्सव भंडाऱ्यामध्ये जवळपास 70 ते 80 हजार लोकांचा इथं जागेवर बसून स्वयंपाक केला जात असतो। सर्व महिला भगिनी इथं येऊन ज्वारीचे भाकरी बनवून उडदाचं वरण सुद्धा इथं गावातील सर्व पुरुष इथं येऊन तयार करतात आणि महिलांना सर्वप्रथम महिलांची पंगत बसून त्यांना पंक्तीमध्ये वाढ करून त्यांना इथं जेवण दिले जाते। नंतर पुरुषांची सुद्धा पंगत तीच पद्धत आहे की म्हणजे बसून इथं त्यांना सुद्धा जेवण दिले जाते। अतिशय शांत पद्धतीने सर्व गावातील तरुण मंडळ याच्यामध्ये स्वइच्छेने भाग घेतात आणि सर्व प्रकारचं सहकार्य करतात। अतिशय हा आपल्या जिल्ह्यामध्ये सर्वात म्हणजे असा मोठा भंडाराचा कार्यक्रम असते आणि हा सर्व यशस्वी करण्यासाठी सर्वांचं सहकार्य मंडळाला लागते। साधारणतः किती वाजता आपण महाप्रसाद वितरित करतो? महाप्रसाद आपण जवळपास 6-6:30 वाजता महिलांची पहिली पंगत बसते। देवाला नैवेद्य दिल्यानंतर पूजा केल्यानंतर महिलांची पंगत आपण इथं सुरू करतो।